सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सुसंस्कृत, सुदृढ, कौशल्याधिष्ठित पिढीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक। महेश डोके। सुसंस्कृत, सुदृढ, कौशल्याधिष्ठित पिढीसाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 च्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले। कार्यक्रमाला शिरूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे, सेंट जोसेफ इंटरनॅशनल स्कूलचे अनिल पायस, नॅन्सी पायस, डेक्कन एज्युकेशनचे डॉक्टर समीर ओंकार उपस्थित होते। गटविकास अधिकारी डोके पुढे म्हणाले, विश्वातील आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय शिक्षण पद्धतीतून सुसंस्कारित, सुदृढ, सर्वार्थाने कौशल्याचे विकसन करणारी, ती कौशल्य आत्मसात करणारी पिढी सक्षमपणे उभी राहिली पाहिजे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून हे सहज शक्य होणार आहे। भविष्यातील आव्हानं सक्षमपणे पेलण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या क्षमता वृद्धिंगत होण्यासाठी समाजातील अनेक घटकांना बरोबर घेऊन आपण हे शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबवूयात। शिरूर तालुका स्तरावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 हे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सुलभकांच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पडले। साधन व्यक्ती सुलभक संदीप क्षीरसागर, शहाजीराजे पवार, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, जिल्हा समन्वयक प्रदीप देवकाते, प्राध्यापक संतोष क्षीरसागर, अशोक कर्डिले, राजेंद्र चोरे, आदिनाथ कर्डिले, कैलास पडवळ, मनोज नाईकवाडी, संतोष खताळ, बबन गुंड, राहुल आवारी, रामचंद्र नवले, दशरथ आळवे, प्राची कुलकर्णी, प्राध्यापक गणेश बांगर, संजना गावडे, स्नेहा खरबत, सारिका चव्हाण, प्रशांत माने, पीए कुलकर्णी, चंद्रशेखर काकडे, ज्योती जाधव, बेबी तोडमल, जयश्री भुजबळ, शरयू कांबळे, सुनील भुकन, संतोष गावंडे व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी तर आभार राजेंद्र चोरे यांनी मानले। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक शिक्षण परिषद आणि SCRT तर डायरेक्ट याच्या माध्यमातून शिक्षक समृद्धी 2.0 त्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा आमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या टोटली पूर्ण निरसन झाले त्यांचं। त्यामध्ये मग प्रगती पुस्तक भरायचं असेल, स्वॅप म्हणजे काय असेल, त्याच पद्धतीने याच्यामध्ये CBSE पॅटर्न कसा राबवायचा, त्याच्यामध्ये 3 स्तर कुठले होते, त्याच्यामध्ये प्राथमिक स्तर असतील, द्वितीय स्तर असतील, तृतीय स्तर आणि चतुर्थ स्तराची माहिती झाली। त्याप्रमाणे 5334 ही जी आधारित जी नवीन संरचना आहे त्याची माहिती कळाली। त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचं जे काय आतापर्यंत मूल्यांकन होतं ते फक्त गुणांकन पद्धतीने होतं। आताचं मात्र मूल्यांकन कृतीयुक्त होणार आहे, कृतीच्या माध्यमातून होणार आहे। ह्या शिक्षकांच्या माध्यमातून मी सगळ्यांना आश्वासित करू इच्छितो की हे प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट झालं, आम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रकारचं प्रशिक्षण मिळालं, त्याचा उपयोग निश्चितपणे शाळा स्तरावर निश्चितपणे करू। शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, जिल्हा परिषद पुणे व SCRT पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने गेले 5 दिवस 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान सेंट जोसेफ स्कूल शिरूर या ठिकाणी हे शिक्षक क्षमता वृद्धी 2.0 प्रशिक्षण, न्यू एज्युकेशनल पॉलिसी, नवीन शैक्षणिक धोरण 2020च्या अनुषंगानं अतिशय सुंदररित्या या ठिकाणी घेण्यात आलं। नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बालिका वाटिका म्हणजे साधारणतः पहिलीच्या पूर्वीच्या 3 वयवर्ष 3, 4 आणि 5 म्हणजे पायाभूत स्तर, त्याच ठिकाणी पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक असे शिक्षण क्षेत्रामध्ये असणारे स्तर नव्याने निर्माण करण्यात आले। लोणावळा या ठिकाणी झालेल्या प्रशिक्षणातून अधिक कल्पकतेने त्यात रिसोर्स पर्सननी नवीन कल्पनांची भर टाकली आणि अतिशय सुंदरपणे या ठिकाणी 5 दिवस राज्य शैक्षणिक आराखडा, मूल्यांकन, SCP, त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न निर्मिती अशा विविध मुद्द्यांना या ठिकाणी स्पर्श करण्यात आला। अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 या अंतर्गत शिरूर तालुक्यातील 2084 शिक्षकांना या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचं काम चालू आहे। या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 11 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान संपन्न होत आहे। या प्रशिक्षणामध्ये एक ठळक आणि महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्यातील पहिला जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे स्वॅप
अर्थातच शाळा गुणवत्ता व आश्वासित आराखडा आणि त्यानंतर एक महत्त्वाचा जो शैक्षणिक बदल या वर्षीपासून होत आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये हा जो बदल होत आहे तो म्हणजे SPC अर्थातच होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, समग्र प्रगतीपत्रक. आणि या समग्र प्रगतीपत्रकामध्ये होत असलेले बदल, एक मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेला हा जो बदल आहे हा शिक्षकांना समजावून देणे, शिक्षकांनी याचा जाणीव जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी या क्षमता आणि कामगिरी स्तर चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावे म्हणून प्रयत्न करावेत. त्यासाठी हे प्रशिक्षण नक्कीच उपयुक्त आहे. धन्यवाद. प्रशिक्षण साधारणतः डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या या इंग्रजी माध्यमाने शाळेमध्ये झालं. प्रशासनाने पहिल्या दिवसापासून आपल्या प्रशिक्षणाच्या सुरुवातीपासून ते आजच्या समारोहापर्यंत अतिशय सुंदर असे नियोजन केलं. ज्यांनी आपल्याला या 5 दिवसांमध्ये मार्गदर्शन केलं त्यांनी सुद्धा पहिल्या दिवशी आपल्याला हे सांगितलं की तुम्ही आणि आम्ही एकाच झालीतली आहोत, फक्त तुमच्याकडून आम्हाला फक्त पुढे पाठवलं. त्यातून जे आम्ही शिकून आलो ते तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न केला. तो देत असताना आमच्यातून जे काय कमतरता राहिली असेल तर त्यासाठी आपल्याला क्षमता ओळखीचे एक पुस्तक समोर दिलं, मार्गदर्शन दिलेलं आहे. ज्या गोष्टी आपल्याला पुन्हा काही संविधानाच्या राहून गेल्या असतील तर त्यातून त्या वाचून पूर्ण करा. आणि आपण आपल्या विद्यार्थ्यांशी खऱ्या अर्थाने बांधील राहणार आहोत, त्यांच्या गुणवत्तेशी